नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला झटपट होणारी गाजराची कोशिंबीर बनवून दाखवते. नक्की करून बघा. आता या ठिकाणी लागणारे साहित्य बघा. आवडीनुसार गाजर घेतलेले आहे. एक टमाटर बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची, तिखटानुसार कोथिंबीर बारीक चिरून घेतली, स्वच्छ धुवून घ्या. चवीनुसार मीठ लागेल. साखर 1 चमचा आणि 3 ते 4 शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेलं आहे मी. त्यासोबत लिंबाचा रस अर्धा चमचा घेतलेला आहे, काढून घेतलं मी. अर्धा चमचा जिरं आणि हळद. आता या ठिकाणी हे गाजर मी स्वच्छ धुवून यावरती साल काढून आणि खिसून घेते बारीक खिसणीने. इथे पाहू शकता गाजराचं किस करून घेतलेलं आहे. साधारण 2 वाट्या भरलेला आहे. इथे गाजर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. आता त्यामध्ये टाकते हे लिंबाचा रस. साखर टाकते थोडीशी, यामधली थोडीशीच वापरते मी. चवीनुसार मीठ, बारीक चिरून टमाटा, कोथिंबीर. आता छान एकजीव करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये दह्याचा काही वापर करत नाही, लिंबाचा रस वापरलेला आहे आणि थोडीशी साखर वापरून बघा. आंबट गोड मस्त लागते चवीला. आता छोटीशी कढई घेतलेली आहे. आता फोडणी करून घेते मी. 1 चमचा तेल गरम झालेले आहे. जिरं, त्यानंतर हिरवी मिरची. गॅस कमी ठेवा. यामध्ये हिंग टाका थोडंसं आणि हळद टाकते मी. आता गॅस बंद करून टाकायचा आहे आणि ही फोडणी यावर टाकून घ्यायची आहे मस्त. तर हे छान एकजीव करून घेते मी. आणि थोडंसं हिंगाचा वापर करा. माझ्याकडे नव्हतं, संपलं, त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही. आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे. शेंगदाण्याचं कूट आबडधोबड ठेवायचं मिक्सरला फिरवताना. हे बघा किती छान. आता हिवाळ्यामध्ये गाजर आलेले आहे. ही कोशिंबीर करून बघा. झटपट होणारी, जास्त वेळ लागत नाही आहे. अशा प्रकारे ही पद्धत वापरा तुम्ही. आणि काकडीची कोशिंबीर आपण नेहमीच खाता आलेलो आहे. ही गाजराची कोशिंबीर करून बघा, आवडेल तुम्हाला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.